सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मनमाड शहरातील हनुमान नगर भागातील सार्वजनिक शौचालय सध्या नागरिकांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा ठरले। शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून या ठिकाणी शौचालय इमारत तर उभी करण्यात आली, मात्र आवश्यक सुविधांअभावी ही इमारत केवळ एक शोभेची वस्तू बनली। परिणामी परिसरातील महिलांना आजही उघड्यावर शौचास जावे लागत असून नागरिकांच्या आरोग्याशी उघड खेळ चालू आहे। शौचालयाच्या इमारतीत विजेची कोणतीही सोय नाही, तसेच नळ जोडणी नसल्याने पाण्याचा थेंबही उपलब्ध नाही। शौचालयाकडे जाण्या येण्यासाठी योग्य रस्ताच उपलब्ध नाही। चिखल आणि झाडी झुडपातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे। घरात शौचालय नसलेल्या आणि वस्तीतील सार्वजनिक शौचालय कुलूप आणि किंवा दुरावस्था असलेले देखील महिलांना पहाटे किंवा अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर जावे लागत आहे। यामुळे त्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पालिकेचे स्वच्छता कर्मचारी या भागात फिरकतच नसल्याने शौचालयाच्या परिसरात प्रचंड घाण आणि दुर्गंधी पसरली आहे। पावसाळ्याच्या दिवसात परिसरात पसरलेल्या घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो सारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला। पालिकेचे स्वच्छता विभाग मात्र या गंभीर समस्येकडे पूर्णपणे डोळे झाक करत असल्याचा संतापजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला। स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्षात हनुमान नगर मधील नागरिकांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। मनमाड पालिकेने या शौचालयाची तातडीने दुरुस्ती करून पाणी, वीज आणि रस्त्याची सोय करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हनुमान नगर मधील संतप्त महिला व नागरिकांनी दिला। ही जे शौचालय आपली हनुमान नगरची, इथं शौचालय असून त्याचा काही उपयोग आहे नाही, कारण की तिकडची स्थानिक लोकांनी याचा वापर करत होते। हे वापर करत असताना याची शौचालयाची काही दुर्लक्ष झालेली आहे। इथून कारण असताना हे शौचालय त्यांनी चालू करून द्यावं आम्हाला। यांची वारंवार तक्रार येत आहे आपल्याकडं, काही शौचालयांनी स्वच्छता करून द्यावा। याला लाईटाची सुविधा नाही आहे, प्लस नळाची सुविधा नाही, इकडं पाणीची सुविधा नाही आहे, डोअरची सुविधा नाही आहे। आतमध्ये जाऊन बसलो तर त्याच्यात पूर्ण टॉयलेट पूर्ण खराब झालेलं आहे। संडास पानी की सुविधा करने को ना, संडास पानी नहीं वहाँ पे, लाइटर नहीं, कुछ नहीं, रात बैठ के आना पड़ता। वो कैसा बोल के थोड़ी टाइम आता इंसान, कभी भी आता जाता, सोए नहीं, कुछ नहीं, पानी नहीं, और इतनी गंदगी रहती वहाँ। टॉयलेट सिर्फ नाम का टॉयलेट है, आने को पानी भी नहीं तो ना स्वच्छता हो ना, कैसे के आएंगे? छोटे छोटे बच्चों को लेके आना पड़ता, फिर इधर लाइट नहीं, इतने अंधेरे में आना पड़ता, कुत्ते पीछे लगते, फिर ये झाड़ी पूरी गचपन ढासन, हाउस में पानी नहीं, नल लगाने को ना, अंदर लाइट लगाने को ना। वो स्वच्छता करते नहीं क्या पालिका वाले? आते वो कहीं की स्वच्छता करते, ऊपर ऊपर का कर देते चले जाते। पूरी गंदगी अंदर वैसी च रहती, बैठने को सीधा जगह नहीं रहती अंदर। क्या मांगे फिर तुम्हारे अभी? तो करने को ना वही मांगे हमारी कि भाई साफ स्वच्छता रखने को ना, सब आते जाते। दादा, शौचालयासाठी आम्हाला लाईट, पाणी, रात्रीचं इचुकाटे तर आम्हाला भीती वाटते। पाहिजे ना लाईट, पाण्याची सोय तर पाहिजे ना स्वच्छतासाठी। ये शौचालय आहे त्याचा काय उपयोग नाही आहे त्याचा? उपयोग नाहीये, पाण्याची सगळं इथं हे होतंय, अडचण, घाण वास येतो आम्हाला सर्व। त्याची स्वच्छता करते का नगरपालिका? हे तिथं पण पूर्ण स्वच्छता नाही करते ना, अर्धवट करताना लाईट देते संडासामध्ये अंधारची राहायला भीती वाटते, आणि इथून रोड दे आम्हाला बदाबत पडतो, बनता गाळे चिखल्याचं यायचं कसं? म्हातारा माणूस पडलं तर काही नगरपालिका नाही नीट करील का? म्युन्सिपाल्टी काय करील? गोळ्या दिल्या का तंगडून देते घरी, ती सुविधा कोण करील? तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे ती। जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड।